आता आम्ही जाणार आहोत गंगोत्रीसाठी आणि काल आल्यानंतर आम्ही ही सुंदर फुलं काढली आणि त्याचा असा हा छान बेल्ट केलेला आहे आणि हे देवभूमीतली फुलं माळताना मन फार प्रसन्न होत आहे। ही हेअरस्टाईल नक्कीच आपणाला पण आवडेल। धन्यवाद। फुलं म्हटली की बायकांचं अगदी वीक पॉईंट आणि आपण एरवी किती नटो थटो लग्नाला जाताना तर आपली गडबड असते आणि आज सुवर्णा आणि माझं आवडतं नाव ज्योती ही आता किती छान दिसत आहे बघा। आणि आम्ही आता प्रवासात गंगोत्रीला जाताना हा व्हिडिओ करतोय आणि हा व्हिडिओ नक्कीच आपणाला आवडेल। आणि ही फुलं आहेत जी ही गंगोत्रीच्या पवित्र भूमीतील देवभूमीतली, त्यामुळे त्यांचा असा सन्मान करताना पण खूप छान वाटत आहे। धन्यवाद। नमस्कार। तर आता आम्ही जात आहोत गंगोत्रीला आणि काल आम्ही आलो त्यावेळी ही अतिशय सुंदर फुलं काढलेली आहेत। त्याचा हा बेल्ट खूप छान वाटतोय। हा व्हिडिओ थोडा प्रवासात करतोय त्यामुळे कॅमेरा हलतोय, पण आज हे असं विशाखाचं रूप बघताना खूप छान वाटत आहे आणि देवभूमीतील ही पवित्र भूमीतील फुलं आज त्यांचा असाही सन्मान करताना खूप छान वाटत आहे आणि आज विशाखा पण खूप छान दिसत आहे। धन्यवाद। नमस्कार। तर आता आम्ही यमुनोत्री धामचं दर्शन केलेलं आहे आणि आता गंगोत्रीसाठी जात आहोत आणि काल संध्याकाळी आल्यानंतर आम्ही ही सुंदर फुलं काढलेली आहेत आणि या पवित्र देवभूमीतील ही फुलं आणि त्याची अशी हे हेअरस्टाईल करताना आणि आम्हाला पण सगळ्यांना बघताना खूप छान वाटत आहे आणि अनुताई पण खूप छान दिसत आहे आणि ही हेअरस्टाईल नक्कीच आपणाला आवडेल। धन्यवाद। नमस्कार। तर आता आम्ही यमुनोत्री धामचं दर्शन घेऊन गंगोत्रीसाठी चाललो आहोत आणि आमचा सर्वांचा उत्साह इतका छान आहे की आम्हाला थंडी वाजतच नाही आहे आणि काल आल्यानंतर या पवित्र देवभूमीत आम्ही ही सुंदर फुलाने आमचं लक्ष वेधून घेतलं आणि त्याचा ही अशी सुंदर हेअरस्टाईल खूपच मनमोहक आणि मनभावक दिसत आहे। नक्कीच ही हेअरस्टाईल आपणाला पण आवडेल। धन्यवाद। नमस्कार, सुप्रभात। आज ठाकूर देसाई वहिनी आमच्यासोबत आहेत आणि त्यांचा उत्साह चारधामला येण्याचा अतिशय छान आणि आम्हाला आदर्श असा आहे आणि आज काल आम्ही ही देवभूमीत फुलं काढलेली आहेत गंगोत्रीच्या आणि त्याची अशी सुंदर हेअरस्टाईल केलेली आहे। अर्थात आता आम्ही हा व्हिडिओ गाडीत केल्यामुळे जरा हलतोय, पण वहिनींचं हे दिसणं आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि वहिनी खूप छान दिसत आहेत। हसतमुख चेहरा। धन्यवाद। शुभ सकाळ सगळ्यांना। नमस्कार। ही माझी स्वर्गानंदतर्फे चौथी ट्रिप आहे चारधामला येण्याची। मनाची इच्छा खूप पूर्ण होत आहे आणि त्यात माझी शेजारीण जो अष्टांग सर्वांसुद्धा प्रत्येक गोष्टीत भाग घेणारी आणि ती पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर असल्यामुळे सगळ्या मजा करता येते आणि ती आपली सगळ्यांना जसं सुचेल तसं करत असते नेहमीप्रमाणे, त्यामुळे छान वाटतं। तिला खूप आयुष्य आरोग्य लाभो अशीच आमच्याबरोबर सगळं सतत ट्रीपमध्ये राहावं ही इच्छा। नमस्कार। तर हे आमचे आबा आणि हा सौभाग्यवती आबा आणि आम्ही त्यांना प्रेमाने आबी म्हणतो। तर आज या देवभूमीत अतिशय सुंदर आम्हाला काल फुलं मिळाली आहेत गंगोत्रीला आणि त्याचा हा असा सुंदर बेल्ट करून माळताना खूप छान वाटत आहे आणि सोबत त्यांच्या पतिराजांना पण खूप आनंद होत आहे की आपली पत्नी खूप सुंदर दिसत आहे। तर असे हे सगळ्यांचे हसतमुख चेहरे आणि हा सुंदर प्रवास आणि आमचे हे चारही धाम अगदी खूप चांगले होतील अशी आम्हाला आशा वाटते। धन्यवाद। नमस्कार। आम्हाला तर पिक्चरची खूप आवड आहे आणि आता अतिशय सुंदर असे योग आलेले आहे। स्वित्झर्लंडला मी मस्त अगदी काजोल शाहरुखचा फील घेतला। दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे। नंतर ट्युलिप गार्डनचं स्वप्न होतं, तिथे आम्ही अमिताभ रेखाचं सिलसिलाचं देखा एक ख्वाबतोय सिलसिले हुए ह्या गाण्यावरती पण आमचं शूटिंग केलं आणि आज या गंगोत्रीला जाताना राम तेरी गंगा मैली तिची मंदाकिनी आणि आज मला आदरणीय राज कपूरना पण वंदन करावं असं वाटतंय
की इतक्या सुंदर ठिकाणचं त्यांनी चित्रीकरण केलं होतं आणि आज ह्या सगळ्या भूमी खूप छान वाटत आहे. धन्यवाद. नमस्कार. तर आता आम्ही गंगोत्रीला जातोय आणि वातावरण खूप छान आहे आणि आम्हाला अति उत्साह असल्यामुळे आम्हाला थंडी वाजत नाही आहे. आणि काल डॉक्टर कोरगावकर मॅडमनी खूप छान फुलं काढलेली आहे आणि त्याचा सुंदर बेल्ट असा हेअरस्टाईल करताना खूप छान वाटत आहे. आणि हे सर्वांचे हसतमुख आणि प्रसन्न चेहरे खूपच छान. धन्यवाद. नमस्कार. कविता मॅडम सोबत माझी ट्रिप करायची खूप इच्छा होती आणि चारधामसारखी कठीण ट्रिप करताना आज कविता माझ्यासोबत आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि ह्या गंगोत्री धामच्या येथील पवित्र देवभूमीतली ही सुंदर फुलं की ह्याच्यासाठी ह्या सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेत आणि आम्ही खूप छान व्हिडिओ करतोय फक्त आणि सगळ्याजणी खूप छान दिसत आहेत आणि मॅडमचा हा हसतमुख प्रसन्न चेहरा खूपच सुंदर. धन्यवाद. नमस्कार. आमच्या चारधाम यात्रेसाठी कोरगावकर मॅडम आणि गीता मॅडम या दोघांना मी वंदन करते की त्यांच्यामुळेच आम्ही आज या पवित्र भूमीत आहोत आणि या मॅडमचा या वयातला सगळा उत्साह आमच्यासाठी खूप आदर्श आणि प्रेरणादायी आहे. काल हौसेने काढलेली ही सुंदर सगळी फुलं आणि या फुलांच्या जोरावरतीच आज सगळ्यांनी गाडीत आम्ही त्याची सुंदर हेअरस्टाईल आणि व्हिडिओ केले. हे क्षण आपण आयुष्यभर जपून ठेवायचे असतात आणि मॅडम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हा सर्वांना घेऊन आलात आणि हे सुंदर क्षण आमच्या भेटीस आणलं. धन्यवाद. तर आता आम्ही गंगोत्री धामला जात आहोत आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. पाऊस नाही आहे. आम्हाला आमच्या अति उत्साहामुळे थंडी वाजत नाही आहे आणि काल संध्याकाळी आल्यानंतर आम्ही ही सुंदर फुलांनी आमचं लक्ष वेधून घेतलं आणि ह्या सुंदर फुलांची अशी हेअरस्टाईल करायची प्रत्येकाची अगदी अनिवार्य इच्छा. आणि आज अलकाताई इतकी छान दिसते आणि तिचा हसरा चेहरा खूपच छान मनभावक. धन्यवाद. नमस्कार. आम्ही चारधाम यात्रेला आलेलो आहोत ते गीता मॅडम आणि कोरगावकर मॅडम यांच्यामुळेच की कठीण खूप यात्रा होती. कधी यायचा विचार नव्हता तरी सुद्धा आम्ही आलोय आणि काल अथक प्रयत्नाने खूप सुंदर फुलं ह्यांनी काढलेली आहे. हेअरस्टाईल खूप छान केल्यात आणि गीताचा आणि माझा फॅशन शूटची फार पुराणा अगदी दिसत आहे. त्यावेळी पण गीता खूप छान दिसत होती आणि आजही गीता तेवढीच सुंदर दिसत आहे. त्यामुळे खूप छान वाटत आहे आणि तिची हेअरस्टाईल किती छान दिसतंय. तर धन्यवाद. आज या गंगोत्रीच्या पवित्र धामातही सुंदर सुंदर आनंद उत्साह खूप छान वाटत आहे. धन्यवाद. नमस्कार. के स्वर्गानंद ग्रुपचे आम्ही आयोजन केलं. 8 जूनला आमची ही यात्रा सुरू झाली आणि जसं मी आधी आम्ही फोन करतो सगळ्यांना तसं त्याप्रमाणे सांगली ह्या उज्ज्वला सांगली आहेत त्यांना मी फोन केला की आमची यात्रा आहे स्वर्गानंद ग्रुपतर्फे आम्ही जातो आहे चारधाम यात्रेला तर तुम्ही येणार का. त्या आधी म्हणाला मी चारधामला काही येणार नाही पण तू म्हणतेस ना मग तुझ्याबरोबर आम्ही येतो बघतो आम्ही आहे आणि त्याप्रमाणे त्या आल्या आणि यांनी ह्या यात्रेचा संपूर्ण आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्याने खूप आनंदाने घेतलेला आहे त्याचा आस्वाद. आणि काल पहिला सुरू झाला आमचं परवणी दिवशी की यमुनोत्री धाम चारधामपैकी एक धाम झालं का यमुनोत्रीला अतिशय आनंदाने त्यांनी आणि इतकं समाधानाने त्यांनी दर्शन घेतलं त्याचाही खूप आम्हाला आनंद झाला. त्या खुश आहेत. त्यांच्याबरोबर आले त्यांचे पतिराज ते पण खुश आहेत आणि सगळ्या आमच्या गाडीतील प्रवासी आहेत माझ्याबरोबर आलेले सगळे तेही खुश आहेत. सगळे त्यांच्या सगळ्यांच्या तब्येती अजूनही छान ते आहेत आणि त्यांना आवडलेली आहे ही यात्रा. आणि आज आम्ही चाललो गंगोत्रीला. प्रचंड थंडी आहे पण तरीसुद्धा खूप सगळी आनंदात आहेत. खूप मजा येते आणि ही ट्रिप खूप यशस्वी होईल असं वाटतं. आणि इथून पुढे आमचं स्वर्गानंद ग्रुपचं आमचं जे हे आहे आयोजन आहे पुढचं ते खूप अशाच तऱ्हेने चांगलं होईल अशी आशा आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. नमस्कार. मला चारधामला कधीच यायचं नव्हतं कारण ही खूप खडतर यात्रा आहे पण गीता मॅडम आणि कोरगावकर मॅडम यांच्या असलेल्या मैत्रीमुळे आणि त्यांच्यावरती असलेल्या
विश्वासामुळे आम्ही आलोय, खूप आनंद घेतोय आणि सगळ्यांनाच फार उत्साह आहे. उत्साही कंपनी असल्यामुळे खूप छान आहे. स्वर्गानंद या ग्रुपसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच तुमची भरभरून प्रगती होऊन दे. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला शक्य होईल त्यावेळी नक्की आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि आम्ही नक्की इतरांनाही सांगू. धन्यवाद. धन्यवाद. आता मस्त आम्ही गंगोत्रीला निघालोय. बिलकुल थंडी वाजत नाहीये, पण ती मला ह्यांचा गेटअप बघितला तर बापरे बाप, थंडीने हुडुडुडुडुड चाललेला आहे. आणि ह्या सगळ्याजणी आम्ही मस्त आणि सगळ्यांच्या हेअरस्टाईल फारच लक्षवेधी आहे. बरं आपणाला इतके सुंदर हेअरस्टाईल दिसतात ह्याचं क्रेडिट जाते मॅडमना. थँक्यू. इतकं त्या खडकावरती चढून इतकं छान काढलेली आहेत फुलं आणि त्या मला ओरडत आहेत. आणि गीताची हेअरस्टाईल आता आपण बघणार आहोत. किती सुंदर ना. आपण आपल्या बागेतल्या फुलांवरती प्रेम करतो, पण आज ह्या देवभूमीतल्या फुलांवरती असं प्रेम करताना मन अतिशय प्रसन्न आहे. आणि मॅडमची ही सुंदर हेअरस्टाईल की आपण लग्नाला जाताना आपली केवढी गडबड असते, पण एवढ्या थंडीत आम्ही ही सुंदर हेअरस्टाईल केलेली आहे आणि सगळ्यांना खूप आनंद पण मिळतोय. जे बघतायत त्यांना आनंद मिळतोय. आणि याबद्दल मी दानजी सरांना विचारते की तुमचं मत काय आहे. सगळ्यांची हेअरस्टाईल सुंदर दिसते, सगळ्या चांगल्या दिसत आहेत. आता पुढील गंगोत्रीसाठी पुढील प्रवासाला गेल्यावर काय मेकअप धन्यवाद. आता बंद आहे.